A few kilometers away from Mahabaleshwar, by the banks of Koyna River, is a serene village called Tapola. Tapola faced the age-old issue of out-migration until a few years back. Due to unemployment, many young villagers left their homes and went to nearby cities in search of jobs. In 2012, NABARD organized a workshop on agrotourism under the Rural Entrepreneurship Development Program. Its aim was to develop entrepreneurial and activity-oriented skill among the educated but unemployed rural youth of the Koyna catchment area. Our DDM Satara, he conducted a training program on agrotourism, and one of the participants was Mr. Ganesh Utekar. So he was very much impressed by the idea of agrotourism given by our DDM. So he organized his colleagues, rural youth from village Tapola, which is near Mahabaleshwar. नाबार्डने PODF नावाची एक योजना सुरू केली होती आणि त्याच्यातून प्रोड्युसर ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट फंड या योजनेखाली विभागातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांना विविध रोजगार करण्यासाठी संधी निर्माण झाली होती. नाबार्डने आम्हाला PODFच्या माध्यमातून अर्थसहाय्य केलं. त्याचबरोबर या निधीच्या अंतर्गत नाबार्डने काही अनुदान हे आमच्यासाठी दिलं आणि त्याचे पर्सेंटेज होतं 10%. यातून आम्हाला प्रशिक्षणासाठी लागणारा खर्च, त्याचबरोबर मार्केटिंगसाठी लागणारा सर्व खर्च आणि कंपनी चालवण्यासाठी आवश्यक असणारं वर्किंग कॅपिटलसाठी जो लागणारा खर्च होता तो आमच्या 40.28 लाखाच्या अगेन्स्ट आम्हाला 4 लाख रुपये सबसिडी नाबार्ड मार्फत मिळाली. The setting up of Tapola Agrotourism Company by these young men also led to employment creation in the village. Mr. Ganesh Utekar's vision, along with NABARD's timely help, resulted in the homecoming of several young men who had moved to nearby cities in search of employment. यापूर्वी मी मुंबई आणि पुणे या ठिकाणी नोकरी हा व्यवसाय करत होतो. नोकरी करत असताना लाईट बिल आणि रूमचं भाडं हे काय तेवढ्या पगारामध्ये परवडत नव्हतं. त्यामुळं गावाला आलो तर असं माहिती पडलं की सर्वात पहिली संस्था ही तापोळा टुरिझम ॲग्रो. त्यानंतर भरपूरशा काही संस्था झाल्या की तिथं आम्ही विचारलं येऊन की बाबा इथं आम्हाला कामाला घ्याल का. तर त्यांनी सांगितलं बाबा हे कुकिंगचं काम करतो मी. ते म्हणले ये. आलो आणि इथं त्याच्यानंतर आम्हाला इथं जवळ लाईट बिल नाही भरायचं, रूमचं भाडं नाही द्यायचं आणि प्लस घरची शेतीही करू शकतो आपण. त्यामुळे आम्ही आता भात शेतीही करतो आणि समजा आई वडील आहेत ती जर आजारी वगैरे पडली त्यांच्यासाठी हॉस्पिटलही जवळ आहे आणि आम्हाला जायलाही सोयीस्कर पडतं. 1-2 तासात आम्ही घरी जाऊ शकतो आणि त्यांना हॉस्पिटलला येऊन घेऊ शकतो. मुंबईला असल्यामुळं काय होतं की मुंबईवरून आम्हाला यायला 1 दिवस जातो आणि जायला 1 दिवस जातो आणि प्लस गाडी भाडं हे 1000-1500 रुपये गाडी भाडं जाते. Inspired by Tapola Agrotourism Company, some other villagers have also started similar ventures. What better way to combat migration than to create better and more productive opportunities back in the villages? महाबळेश्वरमध्ये येऊन राहणं हे सर्वसामान्यांना परवडणारं नाही आणि त्यामुळे हे जे तापोळा मिनी काश्मीर म्हटलं जातं तर या ठिकाणी आम्हाला अफोर्डेबल इथले जे मुक्काम आहेत ते सर्वसामान्यांना परवडणारे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तापोळा इको ॲग्रो टुरिझम जे आमच्या मित्र गणेश उत्तेकरांनी सुरू केलं आहे हे त्यांनी ह्या शेतकऱ्याचा हा मुलगा असून यांनी इथल्याच काही मुलांना घेऊन या ठिकाणी हा प्रकल्प राबवला आहे. त्याचबरोबर इथलं जे फूड क्वालिटी आहे ती सुंदर आहे. त्यामुळं ते घरगुती पद्धतीचं जेवण या ठिकाणी आम्हाला मिळतं. त्याचप्रमाणे इथं स्ट्रॉबेरी फार्मिंग वगैरे असे उपक्रम देखील या ठिकाणी बघायला मिळतात. शेतातलं जे स्ट्रॉबेरीचं फळ आहे ते या ठिकाणी आम्हाला खाता येतं. नाबार्ड का जो फाइनेंस लिया हमने, फाइनेंस लेने के बाद जो फाइनेंस का रिपेमेंट रहता है वो तो इजी जा रहा है हमारा. वो जाने के बाद हमको हमारा सैलरी जो रहता है वो भी हमको अच्छी तरह से मिल रहा है. नाबार्ड किंवा शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्याच्यामध्ये शेतकरी बांधवांना माझी एक विनंती आहे की या योजना केवळ सबसिडी
केवळ अर्थसहाय्य म्हणून न पाहता त्याच्याकडं आपला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचा उपजीविकेचा साधनांचा उपयोग कसा करता येऊ शकतो, जेणेकरून आपल्या विभागामध्ये असणारी नैसर्गिक साधन संपत्ती याचं युटिलायझेशन करून योग्य प्रकारे योग्य व्यवसाय सुरू करावा. Simple yet lucrative measures like these is all we need to encourage India's rural youth to return to their valleys and their farms.